महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। 10 अत्याधुनिक ई बस सेवेचे आमदार अनुप भैया यांच्या हस्ते उद्घाटन। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे बस स्थानकात नागरिकांच्या सेवेसाठी नव्याने उपलब्ध झालेल्या 10 अत्याधुनिक ई बस सेवेचे उद्घाटन शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आलं। ई बस पूर्णतः एसी असून त्यामध्ये आरामदायी ॲडजस्टेबल सीट्स, मोबाईल चार्जिंग पॉइंट्स यासारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहे। सुरक्षित व आरामदायी प्रवास हा प्रवाशांचा होणार आहे। ई बस सेवेसाठी धुळे आगारात 8 अत्याधुनिक चार्जिंग स्टेशन देखील उभारण्यात आले असून पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करून सुरू करण्यात आलेली ही सेवा प्रदूषण मुक्त आणि सक्षम वाहतूक व्यवस्थेकडे टाकलेला एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याची माहिती आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली आहे। यावेळी धुळे आगाराचे व्यवस्थापकासह कर्मचारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। ई बसची भैया आज ई बस आपल्या हातून उद्घाटन झालेलं आहे, काय सांगणार आणि याचा काय फायदा आहे प्रवाशांना? आज जळगाव, नाशिक, संभाजीनगर यासाठी ई बसला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही बघितलं असेल 8 चार्जिंग स्टेशनही त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि 10 बसेस या आपल्या या शहरात दाखल झालेल्या आहेत आणि 300 किलोमीटरची रेंज साधारणतः एका बसची आहे। तर पहिल्या टप्प्यात आज 3 बस यांच्या एस.टी. महामंडळाच्या वतीने या ठिकाणी सोडण्यात आलेल्या आहे आणि आज त्याचं उद्घाटन झालं आणि याच्यामुळे जो संकट या देशावर आहे डिझेल, पेट्रोल, गॅस, इंधन वगैरे गोष्टींचा त्याचाही जो तुटवता आहे त्याच्यामुळं ई बस सेवेमुळं आम जनतेला हेच डिझेल त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि त्याच्यामुळं सर्वांचं एक चांगलं काम या ठिकाणी। बस बघा अतिशय सुंदर आहे, AC पॉवरफुल आहे, लाईट आहे, असं वाटतं का आपण प्लेनमध्ये बसलो आहोत। अतिशय सुंदर अशा बसेस सरकारने या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या, त्याबद्दल मी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचा आभार व्यक्त करतो का त्यांनी धुळ्याला 10 बसेस दिल्या पहिल्या टप्प्यात। येणाऱ्या टप्प्यात बाकीच्या बसेस येतील म्हणून त्यांचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।